गोपाळने कोर्टामध्ये तात्याची घेतली उलट तपासणी. तात्या पडले तोंडावर आणि यामुळे लालीने बदलला निर्णय. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर तात्या कोर्टामध्ये उभा असतात आणि देवीसिंग त्यांची उलट तपासणी घेत असतो. आता तात्या पण त्याच्या शब्दाच्या जाळ्यात अडकतात आणि 50 लाखाचे 5 लाखावर येतात. जेव्हा देवीसिंग विचारतो लालीची आई आजारी होती, तात्या म्हणतात होय, तर त्यांच्या उपचारासाठी लालीने किती पैसे दिले? तात्या म्हणतात दिले 50,000. देवीसिंग बरोबर ओळखतो आणि विचारतो 5 रुपये की 50,000? कोर्टाला खरं सांगावं लागेल ना? खोटं बोललं तर कोर्ट तुम्हाला शिक्षा देऊ शकतो आणि तुम्हाला लालीने किती पैसे दिले याचा पुरावा आहे माझ्याकडे. तात्या घाबरतात आणि म्हणतात 5 लाख. 5 लाख ऐकल्यानंतर सगळे शॉक होतात आणि एकमेकात कुजबूज करायला लागतात. लाली मनात म्हणते हा माणूस लई चॅप्टर आहे. खोटं बोलून तात्याकडून बरोबर काढून घेतलं. जेवढा वाटला नव्हता ना त्याच्यापेक्षा लई हुशार निघाला. देवीसिंग म्हणतो बघितलं जजसाहेब, इथं खोटं बोलल्या जातं आहे. यांच्या मुलीने म्हणजे लालीने यांना 5 लाख रुपये दिले तर ते तिने कुठून आणले यांनी विचारायला हवं होतं ना, कारण तिला पैसे मी नाही दिले आणि माझ्या घरच्यांनी पण. याचा अर्थ तिला पैसे तिच्या प्रियकराने दिले नसेल हे कशावरून? आता त्या मोठ्याने ओरडतात माझ्या पुरीवर आळ नाही घ्यायचा, माझी पुरगी लई पवित्र आहे. देवीसिंग म्हणतो मान्य ती पवित्र आहे, मग 5 लाख आणले कुठून? तात्या म्हणतात मला नाही माहिती. तो नाही तात्या, मी तुम्हाला दोष नाही देते. अहो तुम्हाला कसं माहिती असणार? तुमची मुलगी सासरी, तुम्ही तिकडं, आता ती इकडं काय करते हे तुम्हाला कसं कळणार? जजसाहेब तुम्हाला माहिती आहे का, सगळा गाव कुजबूज करतोय की लाली कुणासोबत तरी पळून गेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे फक्त माझं मन सांगतंय की लालीने असं काही केलं नसणार. पण आता ह्या 5 लाखावरून मला पण संशय येतोय आणि माझी काही चूक नसताना ह्यांनी मला आत टाकलं. आता देवीसिंग जास्तच बोलतो. हे बघून युगंधर म्हणतो जजसाहेब मला थोडा टाईम हवा आहे. जजसाहेब म्हणतात ठीक आहे. आता सगळेच बाहेर येतात. लालीचे आईवडील तर पटकन निघून जातात. पण युगंधर मात्र देवीसिंगकडे जातो आणि म्हणतो 4 पुस्तक वाचून कायदे पंडित होशील असं तुला वाटतंय? गैरसमज आहे तुझा. आणि तू हा देव माणसाचा जो बुरखा घातला ना, आणि तो बुरखा कसा फाडायचा ह्याची काळजी मी घेईल. देवीसिंग म्हणतो कोण कुणाचा बुरखा फाडेल हे कोर्टात कळेलच. युगंधर म्हणतो लेट सी. देवीसिंग स्माईल करतो आणि मान हलवतो. हे सगळं लपून लाली बघत असते. आता युगंधर प्रतापची नजर लालीला शोधत असते. ते आता गाडीतून जात असतात. युगंधर म्हणतो मला एक सांग लाली, तू 5 लाख कुठून आणलेस आणि याबद्दल मला काहीच का नाही सांगितलं? लाली म्हणते अरे माझ्या लक्षातच आलं नाही, मला वाटलंच नव्हतं तो 5 लाखाबद्दल बोलल. पण तुला सांगते ह्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. त्याने अंदाज बांधला. तुला सांगते तो 1 नंबरचा भामटा आहे आणि ते 5 लाख रुपये पण मला त्याच्यामुळेच मिळाले. जामकर म्हणतात 5 लाख? सुधाकर तुला काय वाटतं एवढे पैसे लालीकडून कुठून आले असेल? सुधाकर म्हणतो साहेब एवढ्या पैशाचा विचार तर मीही करू शकत नाही. मला पण तोच प्रश्न पडला आहे की एवढे पैसे लालीकडून आले कुठून? इतके दिवस वाटत होतं ह्यानेच लालीला गायब केलं, पण आता तर हे वेगळंच समोर आलं आहे. म्हणजे कुठेतरी लाली पण याच्यासारखीच आहे. तुम्हाला काय वाटतं साहेब एवढे पैसे लालीला तिच्या प्रियकरानेच दिले असतील का? जामकर म्हणतात आता काहीही सांगू शकत नाही, पण लालीचा प्रियकर असेल तर तू कुठला आहे, गावातला की बाहेरचा? सुधाकर म्हणतो साहेब काहीच कळाना, हे तर वेगळंच समोर आले. जामकर म्हणतात हा गोपाळ नावाचा टेलर खूप हुशार आहे. तो स्वतःची केस स्वतःच लढतोय, म्हणजे तो पूर्ण तयारीनिशी आहे. पण काही झालं तरी ह्यावेळेस तो आपल्या हातून सुटला नाही पाहिजे. सुधाकर शोध लावा, शोधून काढा लालीचा प्रियकर कोण आहे आणि ते पैसे लालीला कुणी दिले होते. माधुरीच्या वडिलांचे 20 लाख रुपये गायब झाले. आर्याने पण बँकेतून 15 लाख रुपये नेले आणि दोघींची पण लालीशी मैत्री होती. म्हणजे दोघी गायब होण्याच्या मागे लालीचा तर हात नाही ना? सुधाकर म्हणतो साहेब आता तर डोकंच बंद पडलंय. असं वाटलं होतं हा एकच भामटा आहे, पण आता तर लाली पण. तुम्हाला काय वाटतं जामकरच्या ताब्यात लाली पण सापडायला हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.